नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे संध्याज ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या व्लॉगमध्ये सुद्धा आजची सुरुवात मस्त असं निसर्गाच्या सौंदर्यासोबत झालेली आहे. अगोदर वाटलं की रुद्रला भेटायला यावेळेस गेल्याच्या नंतर मी नाही व्हिडिओ करणार, पण आता हे ना कार्यक्रम थोडा वेगळा होता आणि आमच्यासाठी सुद्धा हे पहिलाच एक्सपिरियन्स आहे. कारण आम्ही पॅरेंट्स मीटिंग आम्ही फर्स्ट टाईमच अटेंड करत आहोत. जे गेल्या वर्षी होते त्यांना हे नवीन अनुभव नाही आहे, पण हे आमच्यासाठी नवीन अनुभव होता. मी म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. त्यासाठी हे पॅरेंट्स मीटिंगसुद्धा आहे आणि बक्षीस वितरण समारंभसुद्धा होता. जे गेल्या वर्षीचे हे आहेत विद्यार्थी आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस वितरणाचा सुद्धा कार्यक्रम होता. तर आमचं रुद्र शाळेत राहिल्यापासून पहिलीच पॅरेंट्स मीटिंग आहे. हे रुद्रला सुद्धा नवीनच एक्सपिरियन्स असेल. आणि आमचा रुद्रा वरी बसलेला आहे पहा. सगळ्या मुलांना वरी बसवलेलं होतं. आम्ही लवकर गेलो होतो शाळेला, त्या शाळेला भेटायला, कारण 11 11:30ला मीटिंग आहे ती माहीत होती, पण आम्ही लवकर जाऊन मुलांना भेटून घ्यावं असं ठरवलं होतं. पण आम्हाला काय त्याने नाही भेटून दिले, कारण सगळे मुलं पालक एका जागी झाल्याच्यानंतर धिंगाणा होतं. म्हणून शिस्तबद्धता हे सैनिक स्कूलची वैशिष्ट्ये असतात. त्यांना नाश्ता दिल्याच्या नंतर त्यांच्या हॉस्टेलमध्ये कैद करून टाकले होते. ते मध्येच ठेवले होते म्हणजे गर्दी होईल म्हणून. त्यांना अगोदर शिस्तबद्ध पद्धतीने त्यांना इकडं आणून ठेवले, सभागृहामध्ये सोडले व्यवस्थित एक लाईनीने. मग त्याच्यानंतर पालकांना सोडले आणि त्यांना वरीच बसवले, पालकांना खाली बसवले. आम्ही गेलोत खूप लवकर, पण आम्हाला 2 वाजेपर्यंत काय आम्हाला मुलांना भेटू दिले नाहीत. नंतर इकडं चालू होतं मान्य मोदयांचं स्वागत. हे जे आहेत ते सैनिकी स्कूलचे अध्यक्ष आहेत आणि हे एक मानाचा स्टुडंट म्हणून असतो ना, त्यांच्यासाठी सुद्धा ते काहीतरी सत्कार करत होते त्यांचंसुद्धा. आणि हे जे भाषण देत आहेत ते आलुरकर साहेब आहेत, जे प्रिन्सिपल आहेत ह्या शाळेंचे, सैनिकी स्कूलचे. ह्यावेळेस ना या शाळेबद्दल बरंच काही चांगले सर यांचे, म्हणजे हे जे आहेत फुलारी सर आहेत, यांनी अशी माहिती दिली की ह्या शाळेतून एक पहिल्या बॅचला स्टुडंट शिकलेला आता जवळपास अमेरिकेतील शिकागो येथे नामांकित कंपनीमध्ये कामाला आहे. आणि त्यांची आई इथे एक पत्र पाठवून दिले होते, तेच त्यांनी वाचून दाखवत होते. आणि हे आहे गेल्या वर्षीच्या स्टुडंटला जे फर्स्ट सेकंड थर्ड आले त्यांना सत्कार करताना. आणि ते प्रत्येक पालकांना जेव्हा या मुलांचा सत्कार होतो त्याच्यासोबतच पालकांचं होतं आणि त्यांना किती गर्व वाटत असेल ते मी फील करू शकते. म्हणजे छान वाटतं कोणत्याही मुलांनासुद्धा मुलांच्या पालकांनासुद्धा. आणि प्रोत्साहनसुद्धा भेटतं. प्रोत्साहन भेटावं म्हणूनच हे असं सत्कार केले जातं. आणि तिथले प्रिन्सिपल सांगत होते की 39 महाराष्ट्रातून 39 सैनिकी मधून जे सगरुळीची आपली सैनिक स्कूल आहे ते 3 नंबरवर आहे. म्हणजे सुरुवातीच्या 3 शाळेमधून आमची सैनिकी स्कूल सगरुळीची 3 शाळेमध्ये येते. आणि त्यानंतर आम्ही आलोत इकडं हॉस्टेलकडे. तर सभागृह थोडं दूर आहे, म्हणजे पूर्ण 300 एकरवर आहे, पण सगळं व्यवस्थित लांब लांब आहे. जे फक्त शाळा आणि हॉस्टेलच्या एरियामधली एरिया आहे. आणि हे पहा, आमच्या रुद्रला कुठेही प्राणी भेटला की झाला तर तो त्याच्यामध्येच होऊन जातो. आणि हे त्यांची तिथं स्वतःची, म्हणजे स्वतः त्याला हँडल करतो अशी ती त्याची घोडी आहे. त्याला ते सांगताना ते प्राऊड वाटत होतं सगळं. मला पण छान वाटत होतं ते ऐकून. म्हणजे तो इथं माझा आहे असं सगळं दाखवत होतं. तिथला होऊन गेला आता हे मला वाटलं तेव्हा. त्यानंतर हे स्विमिंग पूल आहे त्यांच्या शाळेतली. आमच्या अक्षर 2 वेळेस गेलोत ना, त्यावेळेस मी खेळतो म्हणत होता, पण तेव्हा काय योग आला नव्हता. मग ह्यावेळेस त्यांना परमिशन दिले तिथल्या सरांनी. मग हे पोवायला सोडलं होतं अक्षतला मी. तू पण चल म्हणत होता रुद्रला आमचा अक्षत, पण त्याला सर्दी झालेली होती ना, कांटाळे वगैरे बसली होते. त्या 2 दिवसापासून असं पवनी खेळून सर्दी झाली होती वातावरण थंड गरममुळे. अक्षत आमच्या एवढ्या पाण्यामध्ये किती मस्त खेळत आहे स्विमिंग. बरेच झालं तर 6 महिने झाला तरी पण काही विसरायची गोष्ट नसते, त्याच्यामुळे छान पोहणी येते. आणि हे उलट्या हाताने फिरवत आहे, म्हणजे सरळ झोपून पोहणी खेळत आहे पहा, तोंडवरी करून. मुलाला एकदम छान पोहणी येते आमच्या. आणि तिथेच एक नर्सरी होती पहा. मी खूप दिवसापासून जायचं असं म्हणत होते. हे रुद्राला सोडायला आलेले जो व्हिडिओ आहे ना, त्या ह्याच्यामध्ये हे पॉली हाऊस दाखवले होते तुम्हाला मी. आणि त्या ह्या नर्सरीमध्येच खूप छान असे गुलाबाचे वगैरे फुलाचे झाडं आहेत, हे पाहू शकता तुम्ही. त्याच्याच आम्हाला तो कोटिंग दिला दादा. आणि एक निशिगंधाचं सुद्धा रोप घेतलं आम्ही.
भरपूर सारी अशी केसर आंबा, हापूस आंब्याचे सगळ्याचे रोपं होते. लिंबू हे तर तिकडे पांढऱ्या निशिगंधाचा मी एक रोप घेतलो, हे पाहू शकता तुम्ही. नंतर मग अक्षतला रुद्राला बाय करून घरी आलो. त्यानंतर घरी ना जवसाची चटणी संपली होती. मी जवसाची चटणी केली आज, ते तुमच्यासोबत शेअर करावी म्हणली. अगोदर छान असं मंद आचेवर जवस चांगलं भाजून घेतले आणि जवसामध्ये भरपूर अशी लसण, मीठ आणि तिखट, जिरे टाकून मस्त असं काढून घ्यायचं मिक्सरमधनं आणि झाली आपली चटणी रेडी. करायला खूप सोपी आहे, पण आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली आहे ही चटणी. आता सध्याच्या ह्याच्यामध्ये जे कॉमन चालू आहे गुडघ्याचा त्रास, त्या गुडघ्याच्या त्रासासाठी तर खूप छान आहे. हृदयासाठी चांगला आहे, कोलेस्ट्रॉलसाठी सुद्धा खूप छान आहे. कसा वाटला व्हिडिओ आजचा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही कमेंट असतील तर काही विचारायचं असेल विचारू शकता कमेंट करून. आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्याची काळजी घ्या. बाय.